हॅलो फ्रेंड्स, आपण आता आचरा बीच वरती आलेलो आहोत आणि इथे आल्यानंतर स्टे करण्यासाठी आम्ही येथील श्री रिसॉर्ट हे घेतलेलं होतं आणि इथे राहिल्यानंतर खूप छान वाटलं. आम्ही या रिसॉर्टच्या बाहेर असणाऱ्या काजूच्या झाडाखालीच थांबलेले आहे. तर या झाडाचे भरपूर काजू खाली पडलेले आहेत. या प्रकारचे काजू इथे आलेले आहेत. थोडे काजू मी गोळा केलेले आहेत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे काजू या झाडाला येतात. चला तर मग आता आपण हे रिसॉर्ट कसे आहे ते बघूयात. हे श्री रिसॉर्ट आणि या रिसॉर्टला एंट्री करण्यासाठी 2 गेट आहेत. एक गेट हे आपल्याला डायरेक्ट बीच वरती घेऊन जातं आणि हे जे गेट आहे आता तुम्ही पाहताय या गेट मधून आपण 4 व्हीलर पार्किंग करू शकतो. हे बॅक साइडचं गेट आहे आणि फ्रंट साइड डायरेक्ट आपण बीच वरती जाऊ शकतो. आतमधून कसे आहे ते आपण बघूयात. या रिसॉर्ट मध्ये या गेट मधून एंट्री केल्यानंतर लगेचच आपल्याला नारळाची, सुपारीची आणि काजूची झाडं बघायला मिळतात. या ठिकाणी आल्यानंतर एकदम निसर्गरम्य ठिकाणी आल्यासारखं आपल्याला वाटतं. दोन्ही साइडला नारळाची झाडं आणि मधून रोड गेलेला आहे. येथून सरळ गेल्यानंतर आपल्याला पार्किंगची प्रशस्त सोय केलेली आहे. आता याच नारळाच्या झाडांमधून आपण श्री रिसॉर्ट कडे चाललेलो आहोत. आपण आता श्री रिसॉर्ट मध्ये आतमध्ये आलेलो आहोत आणि येथे श्री रिसॉर्टच्या ज्या ओनर आहेत त्यांच्याशी आपण थोड्याशा गप्पा मारूयात. त्यांच्याकडून या रिसॉर्ट विषयी थोडीशी माहिती आपण घेऊया. तुमचं नाव आधी सांगा. नमस्कार आधी. तर माझं नाव पूर्वा परेश तारी आणि आपण सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यातील आचरा या ठिकाणी आहोत. आचरा बीचला. आचरा बीचला. तर आमच्या रिसॉर्टचं नाव श्री रिसॉर्ट आहे आणि आमच्याकडे आता 4 रूम आहेत सध्या चालू आणि 2 अपकमिंग आहेत. 15 दिवसात अजून ते होतील. ठीक आहे. आपण तुम्ही रूम दाखवू शकता आता? हो दाखवूया. हा एक रूम आहे तो 6 ते 7 जणांसाठी अवेलेबल आहे. 3 बेडवरती आणि 4 जण एक्स्ट्रा गादी आहेत. एक्स्ट्रा गादी चार्जेस वगैरे आम्ही घेत नाही. जो रूम रेंट आहे आपला 1200 रुपये सध्या चालू आहे तो आम्ही 1200 रुपयामध्येच हे 6 ते 7 जणांसाठी अवेलेबल आहे. एवढा रूम आहे मोठा. टॉयलेट बाथरूम आतमध्ये आहे. हा एक रूम आहे तो कपल साठी आहे. फक्त छोटं बाळ वगैरे असेल कारण हा छोटा रूम आहे आमचा आणि स्पेशली कपल रूम म्हणूनच आम्ही तो देतो. छोटं बाळ तर ते तेवढा बेडमध्ये होतं, नाही तर मग कपल साठी शक्यतो देतो. ओके. 2 रूम आहेत. तर आतमध्ये या तुम्ही आता बघू शकता.
दुसरा रूम सुद्धा सेम आहे, जो पहिला रूम आता दाखवलाय तसा तो सरांनी घेतलाय, त्यामुळे मी ओपन करून नाही दाखवते. तर आता इथून आपण सरळ बीच वरती जातोय. रूमच्या बाहेर आल्यावरतीच वाळू आहे, फक्त वाळू आत जाऊ नये म्हणून आम्ही नेट मारलंय इथे. वाळू रूम मधनं बाहेर आलात की तुम्हाला वाळूला स्पर्श होतोय. तर या आपण आता बीच वर जाऊया. हे पण आता 2 रूम आपले अपकमिंग आहेत, 15 दिवसामध्ये होतील ते आता. सो बीच कडे जाताना पण आपल्याला नारळाची झाडे लागतात, आणि ही नारळाची झाडे झाली की लगेच समोर आपल्याला बीच दिसतो. चला तर आपण बीच कडे जाऊयात. बीच कडे जात असताना नारळाच्या झाडांना आपल्याला हेमॉक दिसतात, याचाही आनंद आपण घेऊ शकतो. ते लहान मुलांसाठी पण खेळण्याची उत्तम सोय केलेली आहे. तसेच या झोक्यांसोबत आपल्याला लहान मुलांसाठी बाथटबची पण सोय यांनी केलेली आहे, पण आता अवेलेबल नसल्यामुळे आम्ही तुम्हाला ते दाखवू शकत नाहीये. आता आपण या रिसॉर्ट मधून समोर आलेलो आहोत, तर आपल्याला लगेच इथं बीचचं किंवा सागराचं दर्शन होतं. इथे रात्रीची किंवा दुपारची असं बसायची सोय केलेली आहे. अजून थोडंसं आहे इथे, अजून करायचं आहे, काम चालू आहे. आणि तो लाईट हाऊस आहे आपल्या समोर. इथे बसल्यानंतर आपल्याला लाईट हाऊसची लाईट संध्याकाळी आपल्याला समजते की इथे लाईट हाऊस आहे. प्लस तिथे हा संगम पॉइंट आहे, म्हणजे बीच आणि खाडी ह्याचा संगम पॉइंट आपल्याकडे आहे. इथूनही दिसतो किंवा थोडंसं वॉक करून चालत गेल्यावरती आपल्याला तो संगम पॉइंट दिसतो तिथे. आपल्याला इथून जे तिथे बघा जाळी टाईप एक गोल दिसतंय, ते कासवांची अंडी तिथे हे केलेली आहेत. म्हणजे कासवाने येऊन पहाटेला तिथे अंडी घातलेली आहेत, आणि ती अंडी आपल्या इकडचे जे फिशर्समॅन्स वगैरे आहेत त्यांचं, कारण आता ऑलिव्ह रिडले जात मिळत नाही, म्हणजे दुर्मिळ झाली आहे, तर त्याचं प्रजोत्पादन करण्यासाठी म्हणजे जे अंडी आहेत, तेव्हा कसं अंडी काही प्रमाणात कुत्रे प्राणी खायचे, आता तसं न देता फिशर्समॅन फिरून ते अंडी तिथे त्या घातलेल्या अंड्यांमध्ये तिथे जाळं घालून त्याचा पूर्ण हे केलं जातं, त्याची जपणूक केली जाते. आणि त्याचा जो मार्च एंडिंग आहे आता, त्याला ते अंडी आता ती पिल्ला बाहेर येतील, मग ते आम्ही सगळे लोक जाऊन त्या पिल्लांना समुद्राकडे सोडण्याचा एक दिवस आम्ही ठरवतो. तो नक्कीच मी सरांसाठी सांगेन ती डेट असेल ती, आणि मग त्या डेटला काही गेस्टना जर ते बघायचं असेल तर येऊ शकतात. मी ती डेट सरांपर्यंत पोहोचवेन, सर युट्यूबला टाकतील, आणि मग ते आपल्याला ती बघण्यासारखं दृश्य असतात. जी अंडी जी पिल्ला बाहेर पडतात ती अगदी नाजूक छोटी छोटी पिल्ला समुद्राच्या दिशेने, कितीही जरी दिशा बदलली तरी सुद्धा ती समुद्राच्या दिशेने कसं जातात ते आपण बघू शकतो. तर आमच्या रिसॉर्टमध्ये तुम्हाला बुकिंग करण्यासाठी नंबर मी सरांकडे देते, त्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता, किंवा इंटरनेटला चेक करून सुद्धा तुम्ही बुकिंग करू शकता. इंटरनेटला गोयबीवरती आहेत, जस्ट डायलला आहे, MMT ला आहे, अशा सगळ्या बऱ्याच साईटवरती आपलं रिसॉर्ट आहे. तर तुम्ही त्याच्यावरती बुक करू शकता किंवा ऑफलाईन तुम्ही करू शकता. आमचा रेट सीझननुसार अपकमिंग होत असतो, कधी जास्त. आता सध्या 1200 रुपयाने रूम चार्जेस चालू आहेत, आणि आपल्याकडे जेवणाची सोय आहे. मालवणी घरगुती जेवण आपलं मिळतं. घरगुतीमध्येच आम्ही जेवण तुम्हाला मालवणीमध्ये ऑर्डर प्रमाणे मिळतं. तुम्ही ऑर्डर देऊ शकता आणि जेवण घेऊ शकता. चहा नाश्ता सुद्धा तुम्ही जे ऑर्डर द्याल त्याप्रमाणे तुम्हाला मिळतं. जे तुम्हाला तुमच्यासाठी जे पाहिजे ते तुम्हाला श्री रिसॉर्ट देतं. इथे श्री रिसॉर्ट मध्ये तुम्ही आल्यावरती तुमचं घर किंवा तुमच्या मामाचं घर असं समजूनच आम्ही गेस्टना ट्रीट करतो. त्यामुळे तुम्ही तुमचं घर समजून या, आणि तशीच तुम्हाला जे पाहिजे ते लहान मुलांसाठी जसं हवं असेल तसं तुम्हाला श्री रिसॉर्ट देऊ शकतो. तर श्री रिसॉर्ट मग अजून तुम्हाला प्री वेडिंग शूट देत आहे, बीच वेडिंग देत आहे. जर तुम्ही बीच वेडिंग करत असाल तर तुम्हाला ते सुद्धा इथे अवेलेबल आहे. प्लस आम्ही कॅम्पिंग देतोय, आपल्या बीचला सुद्धा कॅम्पिंग देतोय. अजून एक आपलं एक छोटंसं जे लाईट हाऊस आहे, त्या लाईट हाऊसच्या पलीकडे एक छोटंसं बीच आहे, त्याच्यावरती सुद्धा आपण
श्री रिसॉर्ट थ्रू पॅकेज थ्रू आपण कॅम्पिंग देतोय आणि मँग्रो सफर सुद्धा आपण देतोय. सकाळी निघताना आम्ही ताईंच्या हातचे घावन आणि चटणी याचा नाश्ता केला. हे घावन आणि चटणी एवढे स्वादिष्ट होते की आम्ही नेहमीपेक्षा थोडे जास्तच खाल्ले. त्यानंतर पुढे आम्ही आमच्या प्रवासाला म्हणजेच भोगवे बीच आणि तारकल्ली बीचकडे निघालो. मालवण ट्रिपमधील असेच आणखी व्हिडिओ आम्ही शेअर करणार आहोत, तरी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.